चला, आज बोलूया शिवाजी महाराजांच्या एका खूप महत्वाच्या पर्वावर, स्वराज्य विस्ताराबद्दल. आता स्वराज्य विस्तार म्हणजे फक्त जमिनीचं तुकडे जिंकणं नव्हतं, अजिबात नाही. ही तर एका प्रचंड मोठ्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची गोष्ट होती. स्वराज्य फक्त स्वप्न नाही, ते वास्तव बनवायचं आहे. आहाहा, काय जबरदस्त वाक्य आहे हे. महाराजांची दूरदृष्टी, त्यांचा तो पक्का निश्चय, सगळं काही या एका वाक्यात सामावलेलं नाही का? हे फक्त शब्द नव्हते बरं का, ही एक प्रतिज्ञा होती. तर मग ह्या प्रवासाची सुरुवात झाली कुठून? ती झाली एका मोठ्या विजयानंतर. एक असा क्षण जिथे एक फार मोठा निर्णय घेतला गेला. चला, आपण थेट त्या क्षणातच जाऊया. म्हणजे बघा, तोरणा जिंकला आणि जणू काही स्वराज्याचं तोरणच बांधलं गेलं. प्रचंड मोठा विजय होता तो. अनेकांना वाटलं असेल, चला झालं काम, हेच तर ध्येय होतं. पण नाही, ही तर फक्त फक्त सुरुवात होती. पण मग एक प्रश्न पडतो, एवढा मोठा विजय मिळवलाय, आता महाराज थांबले असतील का? थोडी विश्रांती घेतली असेल? काय वाटतं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण याच्या उत्तरातच सगळं सार दडलेलं आहे. उत्तर आहे अजिबात नाही. ते थांबलेच नाहीत, कारण त्यांचं ध्येय काही एका किल्ल्यापुरतं नव्हतं. त्यांच्या मनात ना एका मोठ्या स्वप्नानं घर केलं होतं, स्वराज्याचं स्वप्न, आणि ते प्रत्यक्षात आणायचंच हा त्यांचा पक्का निर्धार होता. आता बघा, हा जो विस्तार होता ना, यामागे एक अगदी स्पष्ट अशी रणनीती होती. म्हणजे असं नाही की फक्त सैन्य घेतलं आणि लढाया करत सुटले. नाही, स्वराज्याची उभारणी दोन भक्कम खांबांवर, दोन स्तंभांवर झाली होती. हे दोन स्तंभ कुठले? पहिला, अर्थातच किल्ले जिंकणं. हा होता स्वराज्याचा भौतिक पाया, जो डोळ्यांना दिसतो. पण याहीपेक्षा महत्वाचा होता दुसरा स्तंभ, लोकांचा विश्वास पाया, जो स्वराज्याचा आत्मा होता. आणि मग काय? मग तर जणू विजयांची एक लाटच उसळली. एका मागोमागे एक किल्ले स्वराज्यात येऊ लागले. राजगड, पुरंदर, प्रतापगड ही नुसती नावं नाहीयेत, तर स्वराज्याच्या विस्तारातला प्रत्येक एक महत्वाचा टप्पा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, महाराज फक्त लढाया जिंकत नव्हते, ते लोकांची मनं जिंकत होते. सामान्य रयतेला जुलमी वतनदारांच्या त्रासातून सोडवलं, त्यांना न्यायाची खात्री दिली, आणि यातून त्यांनी जो विश्वास मिळवला ना, तो कोणत्याही दगडी किल्ल्यापेक्षा कितीतरी जास्त मजबूत होता. आणि लोकांच्या मनात हा जो विश्वास निर्माण झाला होता ना, तोच पुढे एका प्रचंड शक्तीत बदलला. याच विश्वासाने सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यातून एक बुलंद आवाज जन्मला. स्वराज्याच्या या एका ध्येयासाठी सगळे मावळे सैनिक आपल्या पूर्ण ताकदीनिशी महाराजांच्या मागे उभे राहिले. त्यांचा तो अढळ विश्वास, तीच तर महाराजांची खरी ताकद होती. आणि मग याच एकजुटीतून एकच जयघोष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. हर हर महादेव! हा फक्त एक नारा किंवा घोषणा नव्हती. हा त्या एकवटलेल्या लोकांच्या आत्मविश्वासाचा, त्यांच्या ध्येयाचा आवाज होता. तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मग ह्या सगळ्या स्वराज्य विस्ताराचा खरा, चिरस्थायी वारसा काय होता? चला, ते समजून घेऊया. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, स्वराज्य विस्ताराची खरी व्याख्या काय? फक्त जमिनीच्या सीमा वाढवणं? नाही, तर लोकांच्या मनात स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची आणि आपलं राज्य असण्याची ज्योत पेटवणं. हा होता त्याचा खरा अर्थ. आणि हाच तो काळ होता जेव्हा स्वराज्य फक्त जमिनीवर नाही, तर लोकांच्या मनामनात आणि विचारांमध्ये वाढत होतं, विस्तारत होतं. हाच होता स्वराज्य विस्ताराचा खरा स्वर्णकाळ. पण शेवटी एक प्रश्न मनात येतोच, महाराजांनी जी ही स्वराज्याची ज्योत पेटवली, ती पुढे पिढ्यानपिढ्या तेवत कशी राहिली? याचा विचार करायला हवा, नाही का?